नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, बऱ्याच दिवसापासून मी म्हणजे यूट्यूबवरती माझा लाँग व्हिडिओ येत नाही, कारण खूप सारे ब्लाऊज आहेत. असो, हा माझा नेहमीचाच तुम्हाला सांगण्याचा उद्देश असतो. पण त्याचबरोबर चला आज मी तुम्हाला आहे ना बिना अस्तरचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे आणि तो शिवायचा किती कमीत कमी वेळामध्ये हे तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी 10 मिनिटामध्ये हा ब्लाऊज तयार होतो, जर खऱ्या पाहताने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर व्यवस्थित शिवता आलं तर. तसाही हा ब्लाऊज लवकर उरकतो. तर बघा, इथं मी आहे ना अगोदर पुढचा पार्ट जोडून घेते आहे. बघा, अगदी 2 मिनिटात आपली पुढची कटोरी शिवून झालेली आहे. आणि असं शिवून झाल्यानंतर टक्स टाकून घ्यायचा. टक्स टाकल्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला डबल कट करायची असते. तर ती कट करताना किंवा स्टिच करताना क्रॉस पट्टी कशी जोडायची, मी याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा, कारण खूप सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला ओव्हरलॅप करायची किंवा गरज पडत नाही. अगदी धागेदोरीनं निघता अशी क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर मी अशी क्रॉसपट्टी जोडते. कुठल्याही ब्लाऊजची मी अशीच जोडते, अस्तरची असो किंवा बिना अस्तरची असो. पण मग बिना अस्तरची मी क्रॉसपट्टी ही डबल घडीची घेत असते. तुम्ही कशी घेता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर लगेचच 1.5 ते 2 इंचाची पट्टी घ्यायची, ती डबल टिप मारून अशा पद्धतीने ही काजे जिकडून आपली काजे करतो तिकडून ही पट्टी येणार आहे आतमधच्या साईडनी. तर अशी जोडून घ्यायची आहे. खूप कमी वेळामध्ये हा ब्लाऊज तयार होतो. फक्त काय करायचं, कटिंग आपली व्यवस्थित आली पाहिजे. बघू शकता, अगदी कमी वेळामध्ये आपला एक साईडचा पार्ट जोडून झालेला आहे. आता याला पायपिंग करायची आहे, पण मग पायपिंग करण्या अगोदर आपण दोन्ही साईडचे पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचे पुढचे. म्हणजे कटोरी आणि मुंड्याचा भाग तो व्यवस्थित जोडून घ्यायचा. जोडताना अजिबात ओढायचा किंवा खेचायचा नाही. खूप सोयीस्कर पद्धतीने जोडायचा. तर इथं बघू शकता, थोडा उरलेला भाग हा दोन्ही बाजूने उरलेलाच होता, कारण मी मुंड्याचा भाग थोडा जास्त घेतलेला होता. तर मग इथं असे टक्स टाकून घ्यायचे. आणि टक्स हा 1.5 इंचचा टक्स, 1.5 इंच प्लस 2.5 इंच वरती टक्स टाकायचा आहे. टक्स कसा टाकायचा याचे पण मी व्हिडिओ खूप सारे टाकलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि क्रॉसपट्टी मी नेहमी अशीच जोडत असते. आता ही दुसऱ्या बाजूची जोडते, हे जिकडून आपण बटणं लावणार आहोत तिकडून. ही बघा, अशी क्रॉसपट्टी जोडली तर तुम्हाला ओव्हरलॅप करायची गरज पडत नाही. आणि ब्लाऊज हा प्रॉपरली खूप छान आणि सुंदर असा लुक येतो आहे. तर बघू शकता, आता आपला दुसऱ्या साईडचा पण पार्ट सगळे जोडून झालेले आहेत. इथं आता ह्या साईडने आपल्याला बटणं लावायचे आहेत. तर ती बटनाची पट्टी वरच्या बाजूने येते आणि जी काजं करतो आपण ती काजची पट्टी ती आतमधच्या साईडने येते, एवढं लक्षात ठेवायचं. तसंच हुक पण लावताना जिथून आपण हुक लावणार आहोत त्या साईडची पट्टी आतमधून येते, आणि जिथून आपण म्हणजे जी हुक अडकवतो ती पट्टी वरच्या साईडने येते. एवढंच फरक असतो, पण पट्ट्या ह्या दोन्ही साईडनी सारख्याच असतात, म्हणजे हुकाची किंवा बटनाची असो. तर बघा, आता दोन्ही साईडच्या पट्ट्या आपल्या लावून झालेल्या आहेत. तर त्या अगोदर काय करायचं, दोन्ही माप व्यवस्थित बघून घ्यायचं. खालीवर किंवा कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा. कट करून झाल्यानंतर अशी तिरकस पट्टी कापून घ्यायची. त्याला एक साईडने असं फोल्ड करून घ्यायचं, किंवा तुम्ही डबल घडीची पण पायपिंग करू शकता. पण मग मी अशी थोडी कमी पट्टी होती, त्याच्यामुळं मग मी एक साईडने टीप मारून घेतली आणि अशी पायपिंग करून घेतली. अशी पण पायपिंग खूप छान आणि सुंदर अशी येते. फक्त पायपिंग करण्याची पद्धत, ही पद्धत म्हणजे पद्धत नाही सांगता येणार. पट्टी ही आपण तिरकस स्ट्रेचेबल पद्धतीने कापली तर पायपिंग ही खूप सुंदर अशी येते. आणि आता दोन्ही साईडच्या पायपिंग करून घेऊ आपण दोन्ही बाजूनी. बघा, खूप कमी वेळामध्ये झाला का नाही ब्लाऊज, तुम्ही बघू शकता, अगदी कमी वेळामध्ये झाला. तर मग बघा, आता दोन्ही साईडची पायपिंग ही करून घ्यायची आहे. मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तुम्ही बघितलं का नाही बघितलं माहीत नाही. पण मग त्याच्यामध्ये ते एकाच गिऱ्हाईकाचे जवळजवळ 4 ते 5 ब्लाऊज होते. त्याच्या अगोदर पण त्यांचे 4-5 ब्लाऊज मी शिवून दिलेले होते. आणि हे कसे बिना अस्तरचे आणि बिना म्हणजे बिना काय म्हणता येईल त्याला, साधे होते ब्लाऊज, डिझाईनचे नव्हते. त्याच्यामुळं मग शिवायला खूप सोपे गेले आणि कमी वेळामध्ये होतात हे तयार. तर ह्या अशा ब्लाऊजची शिलाई मी, आता हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी 100 रुपये घेते. बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की ताई तुम्ही शिलाई किती घेता म्हणून. तर मी अस्तरच्या ब्लाऊजची 200 रुपये शिलाई घेते आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजची 100 रुपये शिलाई घेते. तर बघा,
हा पाठीमागचा भाग आहे आणि पाठीमागच्या भागाला बिना अस्तरच्या याला कमरपट्टी ही लावायला अजिबात विसरायचं नाही. अगदी 1.5 ते 2 इंचाची पट्टी एक साईडने दुमडून घ्यायची आणि दाबटीप देऊन अशी लावून घ्यायची आणि मग इथं टक्स देऊन घ्यायचे. टक्स कसे द्यायचे पाठीमागचे याचे पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेलेच आहेत, ते तुम्ही बघू शकता. 4.5 इंचावरती 3.5 इंचाचा टक्स द्यायचा. हा 34 छातीचा माप आहे त्याच्यामुळं. तर बघा पाठीचा भाग पण तयार झाला. आता पाठीच्या भागाला पण आपण पायपिंग करून घेणार आहोत. अगदी फास्टमध्ये खूप कमी वेळामध्ये तयार होतो. जर अशी म्हणजे कटिंग आणि अशी स्टिचिंग केली तर तुम्ही दिवसाला खूप सारे ब्लाऊज म्हणजे तुम्हाला जेवढे ओळखतील तेवढे तुम्ही शिवू शकता. हे प्रत्येकाच्या याच्यावर असतं, कारण बऱ्याच मैत्रिणींना जास्त वेळ बसवत नाही मशनीवरती. तर तुमच्या हिमतीवर तुम्ही हे काम करू शकता. पण कसं आहे, बाहेर शेतात राबून केल्यापेक्षा, उन्हातान्हात राबून केल्यापेक्षा हे खूप सोयीस्कर आहे. तुम्ही दिवसाला 1-2 ब्लाऊज जरी काढले तरी तुम्ही 400-500 रुपये कमवू शकता आणि घरातलं पण काम तेवढ्याच मेहनतीने करू शकता. याच्यामुळे हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर मग आता आपण पाठीमागच्या ह्या साईडला आता आपण अशी पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग अशीच करायची. अगदी सोयीस्कर म्हणजे एक साईडने दुमडून घ्यायची स्ट्रेचेबल पट्टी असेल तर, आणि मग अशी व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची. खूप सुंदर अशी पायपिंग गोलाकार आकार येतो तिचा, खूप छान असा येतो आकार. आणि त्याच्यामुळं मग जो आपल्या ब्लाऊजचा लूक असतो तो खूप सुंदर येतो आणि कमीत कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतो. बऱ्याच मैत्रिणींना काय होतं माहिती आहे का, म्हणे पेक्षा बिना अस्तरचा ब्लाऊज शिवायला खूप किचकट असतो. तर तसं काही नसतं मैत्रिणींनो. हे आपल्यावर डिपेंड असतं. जर आपण कुठलंही काम जर अगदी मेहनतीने आणि काळजीपूर्वक केलं तर प्रत्येकच काम आपल्याला सोपं वाटतं आणि लोड घेऊन म्हणजे जास्त विचार करून काम कुठलंही करायचं नाही. तर बघा इथं आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बघा ही बाही 7 इंचाची घेतली आहे. त्याच्यामध्ये 1.5 इंचाची पट्टी आणि मोजून 5.5 ते 6 इंचाची बाही घ्यायची आहे. म्हणजे जवळजवळ 6 इंचाची बाही घ्यायची आहे. तर बघा अशी पट्टी दुमडून घ्यायची आणि पट्टी दुमडून झाल्यानंतर तिथे मी कच्ची टीप मारलेली आहे. पण मग जेव्हा आपण बाही जोडून घेऊ, बटणं वगैरे लावतो, तेव्हा ह्या बाहीला हातशिलाई करून घ्यायची. हातशिलाईचे पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत, बघू शकता. आता इथं शोल्डरपासून बाही जोडायची आहे, मध्ये सेंटर काढून बाहीचा, आणि जो छोटा भाग असतो म्हणजे कमी भाग असतो तो पुढच्या साईडने जोडायचा आणि जास्तीचा भाग असतो तो मागच्या साईडने जोडायचा. पण शोल्डरपासून बाही जोडली तर अगदी नवीन शिकणारी पण चुकत नाही. खूप सुंदर अशी बाही येते आणि कुठंही प्रॉब्लेम येत नाही. ब्लाऊजमध्ये अजिबात घोळ होत नाही. ब्लाऊजचा आकार खूप छान येतो असा बाहीचा आकार. तर मग बघा इथं आता ह्या बाहीला असं दुमडून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही टोक बघायचे आणि असं व्यवस्थित जोडून घ्यायचं. खूप छान पद्धतीने असं जोडून घ्यायचं. तर इथं फेस टू फेस जोडायचं, कुठंही कमी जास्त होणार नाही आणि उरलेला भाग असा कट करून टाकायचा, म्हणजे आकार हा आपला ब्लाऊजचा छान असा येतो. आता दुसऱ्या साईडची पण बाही आपण जोडून घेणार आहोत. इथं पण तसंच मध्ये सेंटर काढून बाही अशी जोडून घ्यायची आहे शोल्डरपासून जोडण्याचा म्हणजे असा का जो नवीन शिकणारा असतो ना त्याला पण प्रॉब्लेम येत नाही शोल्डरपासून बाही जोडायला. त्याच्यामुळं मग मी नेहमी सांगत असते की शोल्डरपासून बाही जोडत चला. तुमची डिझाईनची बाही असो, कुठलीही बाही असो, पण शोल्डरपासून जोडत चला. तर बघा बाही जोडल्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कुठलेही 2 पार्ट ब्लाऊजचे जोडताना डबल टिप मारायला विसरायचं नाही, जेणेकरून तो कस्टमर आपल्याकडं परत येईल ह्या हेतूने. तर बघा इथं आता आपण दुसरी साईडची पण बाही जोडून झालेली आहे. आता तिला दाब टिप मारून म्हणजे दोन्ही साईड अगोदर वरच्या साईडने टिप मारून घ्यायची आणि मग नंतर हातमधच्या बाजूने आपल्याला फिटिंग करायची असते. म्हणजे काय तर तुम्हाला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही मधच्या साईडने. तर बघा आता आपली बाही जोडून झालेली आहे आणि इथं आपण टिप मारून घेणार आहोत म्हणजे फिटिंग करणार आहोत. तर मी असे फिटिंगचे बाहीची फिटिंग आहे 5.5 इंचची आणि कमराची फिटिंग आहे 6.5 इंचची.
आणि फिटिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकलेला आहे, खूप सुंदर असा आहे. बऱ्याच मैत्रिणींच्या खूप छान छान कमेंट आलेल्या आहेत, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, सगळ्या पार्टची फिटिंग कशी करायची मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर हे बघा, असं फिटिंग केल्यानंतर तुम्हाला उरला करायची गरज पडत नाही आणि खूप छान असं ब्लाऊजचा लुक येतो. तर मग बघा, आता इथं माझा दोरा निसटला, तो दोरा जोडून घेते आणि बघा, अगदी 10 मिनटामध्ये ब्लाऊज तयार होतो. जास्त वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही बघू शकता, खूप कमी वेळामध्ये तयार झाला ब्लाऊज. अशी फिटिंग झाल्यानंतर मग काय करायचं, बटणं लावायचे व्यवस्थित. बटणं लावून झाली की मग काजं करून घ्यायचं. झाला ब्लाऊज आपला तयार, अगदी कमी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब